नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासू आणि आपण भूगोल विषयातील BA EY या वर्गाकरिता आपल्याला दिलेला अत्यंत महत्त्वाचा पेपर म्हणजे पर्यावरण भूगोल। तर मित्रांनो, पर्यावरण भूगोल हा आपल्या भूगोल विषयातील जे तृतीय वर्षासाठी थर्ड इयरसाठी जे मुलं आहेत या मुलांसाठी हा पेपर दिलेला आहे आणि या पेपरचे संबंधित या आधीच्या अनेक लेक्चरमध्ये आपण या पर्यावरण भूगोल या विषयाची माहिती बघितलेली आहे। मित्रांनो, आपण बघतोय की आपले जे अर्थ आहे या अर्थवर एकमेव आपल्या या गॅलेक्सीमध्ये आतापर्यंत झालेल्या संशोधनामध्ये आपल्याला असं दिसून येते की केवळ अर्थ या ठिकाणीच जीवसृष्टी असलेली दिसून येते आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारे भौतिक घटक आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतो बायोटिक फॅक्टर्स, फिजिकल फॅक्टर्स अँड नॉन फिजिकल फॅक्टर्स, म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक अशा प्रकारे दोन घटक या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्या दोन घटकांचा जैविक व अजैविक घटकाचा या ठिकाणी अस्तित्व असल्याकारणाने या जीवसृष्टीला या पृथ्वीला एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। या ठिकाणी मानव हा सर्व पृथ्वीवरील सगळं सजीव सृष्टीचा असजीव सृष्टीचा या जैविक आणि अजैविक घटकाचा एक मात्र महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे मानव या पृथ्वी तलावरील ज्या ज्या काही गोष्टी मानवाच्या उपयोगाच्या तो प्राचीन काळापासून आतापर्यंत त्याचा वापर हा करत आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळे जे अजैविक घटक आहेत त्या पृथ्वीवरील जे पर्यावरण आहे त्या ठिकाणी या पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण झालं आणि समस्या निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळं आज आपल्याला या भूगोल विषयामध्ये त्या सगळ्या घटकांचा पृथ्वीवरील अनेक घटकांचा ज्या मानवाद्वारे त्या पृथ्वीवरील नैसर्गिक घटक आणि मानव या घटकात या दोघांमध्ये झालेला संघर्ष आणि त्यामुळे झालेलं असंतुलन याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। तर कालच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी पर्यावरण भूगोलाअंतर्गत आपल्याला परिस्थितिकी शास्त्र या इकोलॉजी या घटकाचा आपण माहिती बघितली। आपण बघतो की पर्यावरण शास्त्राचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर इकोलॉजी परिस्थितिकी शास्त्राचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। म्हणजेच या ठिकाणी सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सहसंबंध कशा प्रकारे आहे या घटकाचा अभ्यास आपल्याला या अंतर्गत करणं। मागच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघितलं की याची इकोलॉजी परिस्थितिकी शास्त्राची डेफिनेशन वगैरे आपण इथे असताना मागच्या लेक्चरमध्ये बघितला। तर आज आपण डायरेक्ट आपले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर त्या दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी अभ्यास करूया। कालच्या लेक्चरला आपण बघितलं होतं पर्यावरणातील दोन मुख्य घटक आहेत, त्यामधले एक अजैविक आणि दुसरं जैविक। अजैविक घटकाला फिजिकल फॅक्टर्स किंवा अबायोटिक असे म्हणतात, तर जैविकला नॉन फिजिकल फॅक्टर्स किंवा बायोटिक या प्रकारे त्याला ओळखले जाते।
मित्रांनो, आज आपण फक्त या घटकाचा अभ्यास करायचा आहे आणि कालच्या लेक्चरमध्ये या घटकामध्ये कोणकोणते पॉईंट्स आपल्याला अभ्यासाचे आहे. जैविक अजैविक घटक कोणाला म्हटले जाते तर यासंबंधी आपण बघतो. जेव्हा भूपृष्ठ हे लावारसापासून तप्त अशा लावारसापासून तयार झालेलं आहे, आज ही पूर्ण लावारस जे आहे ही तप्त गोळा होता आणि तप्त गोळा जेव्हा शांत झाला, थंड झाला, तर त्यामुळे वेगवेगळे घटक या पृथ्वीवरती निर्माण झाले, ज्यामध्ये जलावरण असेल, वातावरण असेल, मृदा असेल, हे अनेक घटक ही निसर्ग निर्मित झालेले आहे. आणि त्या निसर्ग निर्मित घटकाचा अबायोटिक फॅक्टरचा आपल्याला अभ्यासात घ्यायचा. या अबायोटिक फॅक्टरचा अभ्यास आपल्याला काय करायचा तर हे अबायोटिक फॅक्टर म्हणजे भूपृष्ठावरील जे काही अनेक घटक आहेत तर या पर्यावरणातील अबायोटिक फॅक्टर बायोटिक फॅक्टरवरती कशाप्रकारे परिणाम करतात, कशाप्रकारे एकमेकावरती त्या दोघांमध्ये कसे सहसंबंध आहे, दोन्ही घटक एकमेकाला पूरक कसे आहे, हे आधुनिक काळामध्ये हे दोन्ही घटक एकमेकावर कशाप्रकारे परिणाम होत आहेत, मानवाच्या जैविक घटकामुळे अजैविक घटकावर कशाप्रकारे परिणाम होत आहे, तर जैविक घटकामुळे अजैविक घटकामुळे जैविक घटकावर कशाप्रकारे परिणाम होत आहे, या दोघांचा सहसंबंध या पर्यावरण भूगोल या अंतर्गत आपल्याला बघायचा आहे. दुसऱ्या जो युनिट आहे त्या युनिटमध्ये आपण इकोलॉजी आणि फिजिकल फॅक्टर्स यामध्ये टेम्परेचर, सॉईल, ॲटमॉस्फिअर हे अनेक घटक, वॉटर या सगळ्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामधला आपण पहिलं जे फिजिकल फॅक्टर म्हणजे तापमान, तर टेम्परेचर हा आपण पहिला पॉईंट घेतलेला आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण त्याला अभ्यासला आहे. हा तापमान टेम्परेचर, तर टेम्परेचर हा घटक हा अजैविक घटक जो आहे हा कशाप्रकारे भूपृष्ठावर वेगवेगळ्या घटकावर कशाप्रकारे परिणाम करतो तर आपण बघितलं यामध्ये हा तापमान जो आहे, तापमानामुळे ऋतू हा भूपृष्ठावरील जे ऋतू आहे हे ऋतू बदलतात. यासंबंधी डिटेल माहिती मी मागच्या लेक्चरमध्ये दिला ती आपण बघू शकता. त्यानंतर अक्षांशावर परिणाम होतो. अक्षांश या प्रत्येक अक्षांशावर कशाप्रकारे तापमान फरक पडतो त्याचा सुद्धा आपण अभ्यास मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी तापमानाचा या अबायोटिक फॅक्टरचा कशाप्रकारे पर्यावरणावर परिणाम होतो तर यामध्ये आपण बघतो वनस्पतीय आवरणावर सुद्धा या तापमानाचा परिणाम होतो. वनस्पती आवरण, तर मित्रांनो हे दोन पॉईंट आपण काय बघितलेले आहे याची डिटेल आपण माहिती बघू शकता. तर आजचा जो पॉईंट आहे आपला वनस्पती आवरणावर परिणाम होतो. तर मित्रांनो आपण बघितलं की एकमेव सूर्य जे आहे हे सूर्यापासून आपल्याला या ठिकाणी ऊर्जा जी आहे, हीट जी आहे ही मिळत असते. यामध्ये आपण बघतो की हा ज्यावेळेस सूर्यापासून सूर्यकिरण भूपृष्ठावर येतात तर त्या ठिकाणी जो पृथ्वीचा जो भाग हा सूर्याच्या जवळ असतो त्यावेळेस त्या ठिकाणचा जो तापमान आहे त्या ठिकाणचं तापमान हे जास्त असते आणि सूर्यापासून पृथ्वीचा भाग जो दूर असतो तर त्या ठिकाणी सूर्यकिरण हे लंब रूपात एकदम तिरक्या स्वरूपात पडतात आणि त्यामुळे त्या ठिकाणचं टेम्परेचर हे कमी असते. आणि ज्या ठिकाणी विषुववृत्तावर सूर्यकिरण हे लंब सरळ रेषेमध्ये पडते आणि त्यामुळे विषुववृत्तावर हे तापमान हे जास्त असते आणि तापमान आणि पर्जन्यमान या ठिकाणी जास्त असल्यामुळे वनस्पती आवरणावर सुद्धा याचा परिणाम होताना दिसतो. उदाहरणार्थ या ठिकाणी विषुववृत्त जर बघितलं अर्थवरती सूर्यकिरण हे जे आहे हे सूर्यकिरण यावरती हा भाग सतत सूर्याच्या समोर असतो त्यामुळे सूर्यकिरण सरळ पडतात. त्या ठिकाणी तापमान जास्त असते, तापमान जास्त, पर्जन्यमान जास्त असते. याच्यामुळे या भागामध्ये आपण बघतो की सदाहरित वनस्पती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर सूर्यकिरण हे वरच्या बाजूने तिरक्या स्वरूपात पडतात ज्यामुळे या ठिकाणी बघतो की हा थोडं थंड हवामानाचा प्रदेश आहे आणि या ठिकाणी थंड हवामान असल्यामुळे या ठिकाणी बर्फाच्छादित भाग असतो आणि एकदम 90° डिग्रीमध्ये वरच्या बाजूने बघितलं आपण तर या ठिकाणी आपल्या कोणत्याही स्वरूपाचं टेम्परेचर हे जास्त असल्यामुळे वनस्पती दिसून येत नाही. बर्फाच्छादित भाग आहे आणि या बर्फाच्छादित स्वरूपाच्याच वनस्पती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. समशीतोष्ण भागामध्ये आपण बघतो की या ठिकाणी झाडं जे आहे हे जाड कातळीचे मोठ्या कुंड उंच असणारे झाडं या ठिकाणी दिसून येतात.
म्हणजे या आवरणावर सुद्धा त्या ठिकाणी परिणाम झाला दिसून येतो. या ठिकाणी बघतो की या सदाहरित दाट जंगल या ठिकाणी आपण बघतो की ज्या ठिकाणी वाळवंटी भाग आहे त्या ठिकाणी तापमान जास्त असते. तापमान जास्त त्यामुळे या वाळवंटी भागामध्ये असणारे वनस्पती हे विरळ स्वरूपाचे असतात. त्या ठिकाणी दाटपणा नसतो, खूप विरळ स्वरूपाचे झाडं असतात, काटेरी स्वरूपाची वनस्पती असतात. त्या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी निवडुंगाच्या अनेक जाती, खजूर असो त्याच्यासारख्या नारळाच्या खजुराच्या ज्या याच्यासारख्या अनेक जाती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. काटेरी स्वरूपाचे झाडं जे आहे हे काटेरी स्वरूपाचे झाडं दिसून येते. म्हणजे वनस्पतीच्या आवरणावर सुद्धा या तापमानावर परिणाम होतो. आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारची वनस्पती असेल तापमान असेल त्या प्रकारची वनस्पती दिसून येते. ज्या ठिकाणी अत्यंत पर्जन्यमान आणि तापमान जास्त आहे त्या ठिकाणी सदाहरित वनस्पती असते, दाट असतात, वेलींचं प्रमाण जास्त ते सूर्यकिरण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. यासाठी एवढ्या दाट स्वरूपाची सावली त्याची पडते. तर तापमान हा वनस्पतीच्या आवरणावर सुद्धा परिणाम करतो. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं भारताच्या दृष्टीने जर आपण अभ्यास केला मित्रांनो तर भारतामध्ये सुद्धा पूर्ण आपण कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत जर भाग घेतला तर या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं तापमान आपल्याला दिसून येते. आपण बघतो की जम्मू काश्मीर या ठिकाणी अत्यंत उंच भाग आहे, हिमालय पर्वताचा रांगा या ठिकाणी आहे आणि यामुळे या ठिकाणचं तापमान नेहमीच हे -डिग्रीमध्ये आणि बर्फाच्छादित भाग दिसतो. याच्यामुळे या ठिकाणी थंड तापमान थंड हवामान असते, तापमान अत्यंत कमी. त्यामुळे त्या ठिकाणच्या वनस्पती जी आहे ही बर्फाच्छादित प्रदेशामध्ये टिकून राहणाऱ्या वनस्पती आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ज्याच्यामध्ये फळ असेल, उंच उंच झाडं, झाड कातऱ्याचे. त्यानंतर आपण जर खाली आलो तर गंगा नदीचे मैदान आपल्याला दिसून येते. त्यानंतर महानदी असेल, गोदावरी असेल, त्यावेळी कृष्णा नदी असेल, या ठिकाणी मैदानी भाग आहे. तर या मैदानी भागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या वनस्पती आपल्याला दिसून येते. राजस्थानमध्ये आपण बघतो की टेम्परेचर जास्त आहे तर भारतामध्ये राजस्थान सर्व वाळवंट या वाळवंटामध्ये जर आपण बघितलं तर तापमान जास्त असल्यामुळे या ठिकाणी वनस्पती खोलत्या गवताचे, काटेरी स्वरूपाचे, निवडुंगाच्या जाती असणाऱ्या विरळ स्वरूपाचे असे वनस्पती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. परंतु तेच आपण सह्याद्री या भागात जर गेलो आपण महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे पर्जन्यमान हे जास्त आहे आणि या ठिकाणी जर बघतो आपण टेम्परेचर कमी असल्यामुळे या ठिकाणी जे वनस्पती आहे सदाहरित वनस्पती या ठिकाणी आपण दिसून येते. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी तापमानावर वनस्पतीच्या आवरणाचा सुद्धा परिणाम होतो आणि या तापमानाचा मानवाच्या पेयावरती परिणाम होतो. तो पुढचा परिणाम आपण या ठिकाणी बघणारच आहोत. त्यानंतर हवेची गती. या हवेच्या गतीवर सुद्धा या तापमानाचा परिणाम होतो. आता आपण बघतो की वेगवेगळ्या कारणामुळं हवेला गती प्राप्त होते. अर्थच्या रोटेशनमुळे सुद्धा त्याला गती प्राप्त होते. परंतु तापमानामुळे सुद्धा आपण बघतो की ज्या ठिकाणी तापमान अत्यंत आपण आपल्या जर भारताच्या दृष्टीने विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी मोसमी वारे हे या ठिकाणी वाहतात आणि मोसमी वारे आल्यानंतर आपल्या इथं पर्जन्यमान हे चांगल्या प्रकारे शेतीसाठी उपयुक्त पर्जन्यमान या ठिकाणी प्राप्त होते. परंतु हे कधी घडून येते जेव्हा मित्रांनो भारताचा जे उत्तरेकडील भाग आहे या उत्तरेकडील गंगा नदीचे खोरे असेल तर या गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जेव्हा उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी आपण बघतो की तापमान हे अत्यंत जास्त असते. तापमान जास्त झाल्यामुळे या ठिकाणी हवा हे वरच्या बाजूने विसर्जित होते आणि या ठिकाणी लो प्रेशर निर्माण होते आणि लो प्रेशर निर्माण होते. त्याचवेळी आपला जो दक्षिणेकडील भाग आहे या ठिकाणी हिंदी महासागर आहे आणि ह्या हिंदी महासागरामध्ये आपण बघतो की या ठिकाणी टेम्परेचर कमी असते. त्यामुळे हाय प्रेशर या ठिकाणी होते आणि हाय प्रेशरमुळं तापमानाची या भिन्नतेमुळे तर तापमान जास्त आहे या ठिकाणी तापमान कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी जी हवा जास्त झाल्यामुळं ही हवा ही या ठिकाणी भारतामध्ये व्हायला सुरुवात करते आणि या ठिकाणी काय करते पर्जन्य निर्माण करते. त्याचवेळी जेव्हा हा भाग पृथ्वी सूर्यापासून दूर जातो आणि या ठिकाणी पर्जन्य निर्माण होतो आणि हा थंडा होतो. थंडा झाल्यानंतर या ठिकाणी बघतो आपण की हा भाग थंड झाल्यामुळे या ठिकाणी हाय प्रेशर निर्माण होतो. त्याचवेळी हा भाग सूर्याचा समोर येतो आणि या ठिकाणी तापमान जास्त असतो आणि यामुळे लो प्रेशर निर्माण होते आणि रिटर्न मान्सून जो आहे हा रिटर्न मान्सून या ठिकाणी झाला दिसून येते. म्हणजे या गंगा नदीच्या खोऱ्यापासून
तर कन्याकुमारीच्या त्या हिंदी महासागरापर्यंत हा मान्सून परत वापस वाऱ्याच्या गती ही बदललेली दिसून येते. म्हणजे तापमानाची भिन्नतेमुळे हवेच्या जी गती आहे त्या हवेच्या गतीवरती सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या अजैविक घटकामध्ये तापमान हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यामध्ये ऋतू निर्माण होतात, अक्षांश रेखांश तापमान भिन्नता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. वनस्पती आवरणावरती भिन्नता दिसून येते. ज्या प्रकारचे तापमान असेल त्या प्रकारच्या त्या ठिकाणी वनस्पती या ठिकाणी दिसून येते. हवेची गती जी आहे त्या हवेच्या गतीवर सुद्धा या ठिकाणी परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे दिशा असो या ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळ्या पॉईंटमध्ये या ठिकाणी याचा परिणाम झालेला दिसून येतो. उतारावरती सुद्धा तापमानाचा परिणाम होतो. ज्या ठिकाणी सूर्याच्या बाजूनं जर पर्वतीय भाग जर हा सूर्याच्या बाजूने असेल तर त्या ठिकाणच्या वनस्पतीवर परिणाम होतो आणि विरुद्ध बाजूने असेल तर त्या ठिकाणी सुद्धा परिणाम झालेला दिसून येतो. मृदा निर्मितीसाठी त्याचप्रमाणे आपण बघतो की विदारण क्रियेसाठी सुद्धा एखाद्या आपण बघतो की विदारण क्रियेमध्ये जेव्हा तापमान जास्त असते तर तो फरक ज्या प्रसरण पावतो आणि जेव्हा तापमान कमी असते त्या ठिकाणी बर्फ छाडून त्या तो आकुंचन पावतो आणि त्या भेगेमध्ये बर्फ छाडते. अशा प्रकारे प्रसरण आणि आकुंचन या प्रकारे टेम्परेचरच्या भिन्नतेमुळे विदारण क्रिया होते आणि तो जो दगड हा फुटतो आणि तुटून खाली म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या घटकामार्गे पाण्याद्वारे हवेद्वारे वेगवेगळ्या घटकामुळे ते घटक जो तुकडा जोडला दगडाचा तुकडा आहे तो तुटून त्या ठिकाणी खाली येतो आणि त्याच्या विदारण क्रियेमुळे मृदा वेगवेगळे खडक या ठिकाणी निर्माण होते. ह्या टेम्परेचरमुळे ह्या ठिकाणी प्रक्रिया झाली आपल्याला दिसून येते. असे अनेक घटक आहेत जे आपण या ठिकाणी तापमानातील हा तापमान पर्यावरणातील घटकावर परिणाम करणारा दिसून येतो. आणखी 2-3 पॉईंट आपण यामध्ये आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते पॉईंट बघूया. आज आपण या ठिकाणी तापमान हा घटक अजैविक घटक कशा प्रकारे पर्यावरणामध्ये बदल करतो, परिणाम करतो त्याच्यात अनेक पॉईंट आपण बघितले. ऋतू, अक्षांश, वनस्पती, विदारण क्रिया, दिशा असेल, पर्वतीय भागाचा उतार असेल, हे जे जैविक अजैविक घटक आहे घटकाचे परिणाम या ठिकाणी बघितले. त्याचप्रमाणे तापमानाचा मानवी घटकावरती कशा प्रकारे परिणाम होतो या पॉईंटला आपण तुमच्या लेक्चरमध्ये बघूया. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या संबंधीची पुढची जी पॉईंट आहे हे पॉईंट बघूया. धन्यवाद.